नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र देशमुख आपल्या चॅनल कांडी माणूसवरती आपलं स्वागत करतो। सकाळचे 6:20 झालेत। आज जरा 10 मिनिटं आधी व्हिडिओची सुरुवात करतोय आणि आज आपल्या व्हिडिओची सुरुवात आपण धरणावरती करतोय। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी कटिंग करण्यासाठी गेलो होतो। मागच्या जेमतेम 35 दिवसानंतर पहिल्यांदा आपलं दुकान सोडून कुठं बाहेर गेलो होतो। तसं तर मला आता दुकानावरतून कुठं बाहेर जायला आवडत नाही, पण मग काय करणार, आता तो तर आपल्या दुकानावरती येऊन आपली कटिंग नाही करू शकत। आणि हो मित्रांनो, कालच्या आपल्याकडे केळी बाकी आहेत, पण मग अजून एक केळीची जाळी मागून घेतो। आपल्याकडे जेमतेम कालची एक जाळी बाकी आणि काल तर आपले बटाटे काही गेलेच नाही आणि सफरचंद थोडेफार गेलेले। सफरचंदाची आपल्याला सध्या तर काही गरज नाही। आणि हो मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की मला एक गोष्ट माहीत झाली। आपल्यापासून जेव्हा आपण पुढच्या साईडला जातो तिकडे आपल्याला गुजरात लागतं। गुजरातमध्ये एक ठिकाण आहे वाजदा की बिल्लेमोरा, यांच्यामध्ये मला लक्षात नाही। जर आपण तिकडे गेलो तर तिकडे आपल्याला सफरचंद स्वस्त मिळतात असं मला माहीत झालं आणि इकडच्या पेक्षा तिकडची क्वालिटी पण चांगली असते। मला जे आपल्या इकडनं भाजीपाला वगैरे घेऊन जाणारे पिकअप असतात, त्यांचे जे ड्रायव्हर असतात त्यांनी सांगितलं। मग मी पुढच्या वेळेला जेव्हा आपल्याला सफरचंदाची पेटी आणायची आहे तेव्हा मी त्यांच्याकडे पैसे देऊन टाकतो आणि त्यांनाच घेऊन यायला सांगतो। जर आपल्याला तिकडचे सफरचंद परवडत असले तर तिकडनंच सफरचंद मागवत जाऊ। एकतर इकडच्या सफरचंदांचा रेट पण जास्त आहे आणि तुम्हाला तर मी दाखवलंच किती खराब पण निघतात। आणि मी जेव्हा सुरुवातीला आपण पेटी आणतो तेव्हाच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून देतो की इतके इतके खराब निघाले, पण मग तरी आपल्या नजर चुकीने थोडेफार त्याच्यामध्ये गेलेले असतात। मग रोजच एक दोन असे खराब निघत असतात। मित्रांनो, आता धरणावरती होतो आणि इथं मी एक गोष्ट बघितली, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, हे बघा, इथे हे एक गुलाबी कलरचं काहीतरी ठेवलेलं आहे, तेव्हा त्याला तिथं खाली खेकड आहे लटकलेली, पण मग मला पकडता येत नाही आणि तिथं मासे पण भरपूर आहेत। ज्याने ते टाकलेलं आहे त्याला काळजी नाही, आता त्याने लवकर येऊन सकाळी सकाळी पकडून घ्यायचं। आता आपल्यासारखं सकाळी लवकर येतं पण मग आपल्याला पकडता येत नाही, काय करणार। आता रनिंग वगैरे झालेली आहे आणि एक्सरसाइज वगैरे पण सर्व झालेली आहे। आता घरी जातो, फ्रेश वगैरे होतो आणि थोड्याच वेळामध्ये तुम्हाला दुकानावरती भेटतो। मित्रांनो, सकाळचे 7:30 झालेत, आताच दुकानावरती पोहोचलो। आणि जर तुम्ही आजचं वातावरण बघाल तर आज वाटत नाही मला पाऊस होईल, पण मग त्याचं काही सांगता येत नाही। एकतर यायचं असलं तर तो केव्हा पण येऊ शकतो। आता दुकान वगैरे लावून देतो। मित्रांनो, सकाळचे 8:10 झालेले आहेत आणि आपलं दुकान लावून झालेलं आहे। आता मी दुकान जेव्हा लावत होतो तेव्हा तुम्ही टाइम लॅप्स मध्ये बघितलंच असेल, आपलं सुरुवातीलाच आता एक कस्टमर झालेलं आहे। आतापर्यंत जेव्हापासून मी दुकान लावतोय तेव्हापासून सर्वात लवकर पहिलं कस्टमर झालेलं आहे। आपली बोवणी पण झाली आणि मी तुम्हाला आता काहीतरी दाखवतो, म्हणजे आपला स्वस्तातला ट्रायपॉड। हा बघा, इथं एक ही जाळी ठेवून देतो, त्याच्यावरती दगड ठेवतो आणि तिथून मग टाइम लॅप्स रेकॉर्ड करतो। काहीतरी जुगाड करावा लागतोय जिंदगीमध्ये, त्याच्याशिवाय जिंदगी थोडी आहे। मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत आणि आता ऊन जरा जास्तच पडायला सुरुवात झालेली आहे। आताच थोडं 5-10 मिनिटापूर्वी एक शेतकरी आला होता, त्याच्याकडे वांग्याची जाळी होती। मी म्हटलं आता तिकडनं मागवल्यापेक्षा आपण यांच्याकडनंच घेऊन टाकू, शेवटी फ्रेश माल राहील आताच तोडलेला। त्याने मला 1000 रुपये जाळी सांगितली। त्याच्यानंतर मग मी शांत बसलो। 1000 रुपयाला जर आपल्याला 20 किलो पण मिळत नसेल तर मग काही फायदा नाही। 20 तर जाऊ द्या, 15 तरी भेटलं पाहिजे, तेव्हा कुठं काहीतरी आपल्याला 20 रुपये पावशेरने आपण विकू तेव्हा कुठं पैसे होते। मित्रांनो, 9:10 झालेत आणि आपल्या केळी पण आल्यात। आता ती गाडी निघून जाईल, त्याच्यामध्ये बघा तुम्ही किती केळी असतात। आज जरा कमी आहेत, पण मग इतर दिवशी जास्त केळी असतात। आता ह्या ज्या केळी आलेल्या आहेत त्या लावून देतो। मित्रांनो, दुपारचे 11:12 दुपारचे 11:10 झालेले आहेत आणि आता आपल्याकडे इतक्या केळी बाकी आहेत आणि सफरचंद यामधले तर आता काही जात नाहीत, याच्यामधनं थोडे गेलेले आहेत आणि बटाटे आणखी काही गेलेले नाहीत। मित्रांनो, दुपारचे 11:50 झालेत आणि आपल्याकडे एवढ्या काही केळी बाकी आहेत। सफरचंद इतके आहेत आणि बटाटे तर आज पण काही गेलेले नाहीत अजून। एक बटाटा खराब आहे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता थोडेच दिवसांमध्ये आपल्याकडे देवीचं आगमन होणार आहे, त्याच्यासाठी लोक ज्योत वगैरे लावत असतात। तर हे बघा, ते कुठनं तरी ज्योत घेऊन आलेले आहेत, ते आता घेऊन चालले। मित्रांनो, दुपारचे 12:20 झालेत आणि तुम्ही आता दुकान बघायला आता खूपच सुंदर दिसत आहे। मला याच्यावरती आपल्या नावाचे बॅनर लावायचे, म्हणजे मग एक इथं वरती, दोन, एक इकडनं आणि एक इकडच्या साईडनं, असे 3 बॅनर लावायचे आहेत। आता तुम्हाला मी स्क्रीनवरती एक व्हिडिओ टाकतो। मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? हा आपल्या चॅनलचा इंट्रो आहे। या व्हिडिओच्या शेवटी जेव्हा आपल्या चॅनलचं नाव आणि त्याच्या खाली youtube.com
आणि द स्ट्रगलर येतं तेच आपल्याला आपल्या बॅनरवरती छापायचं. आणि ते जे कांडी माणूस नाव आहे त्याच्याच पुढं आपला जो लोगो आहे तो छोटासा असत, त्या नावा इतकाच आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्या पुढे एक यूट्यूबचं लोगो लावायचं. असे आपल्याला 3 बॅनर बनवायचे आहेत. बनवायची माझी तर सध्याची इच्छा आहे, पण मग आपल्याकडे इतके काही सध्या पैसे नाही आहेत. जेमतेम आपल्याकडं 15,000 रुपये तरी पाहिजे. आणि जर नाही जास्त तर की आपण स्वतःला जे टार्गेट दिलेले आहे की आपल्याला एका महिन्यामध्ये काही गोष्टी अचीव केल्या तर आपल्याला दुसऱ्या महिन्यामध्ये 15,000 रुपये करायचे, 15,000 व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवरती आणायचे आहेत. आणि जर जमलंच तर 300 तासांचा वॉच टाइम पूर्ण करायचं आहे. असे काही छोटे मोठे टार्गेट आपण स्वतःला दिलेले आहे. यापैकी कोणते पण 3 टार्गेट जर लवकरात लवकर आपले अचीव झाले तर मग मी जेवढं लवकर होईल माझ्याकडनं तितकं लवकर बॅनर छापण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळं मग मित्रांनो, आपल्याकडनं जितकं होईल तितकं या व्हिडिओंना शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. आणि हो मित्रांनो, आपलं एक छोटंसं टार्गेट ते पण आहे की आपल्याला 300 सबस्क्रायबर पण पूर्ण करायचे आहेत. बघा मग मित्रांनो, आपल्याकडनं कोणतं टार्गेट लवकर अचीव होतं. मी तेव्हापर्यंत आपले 15,000 रुपये करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेत आणि आज सकाळपासून काय झालंय काय माहीत. आज फक्त आपल्या केळी जाऊ राहिलेत. आज बटाटे पण गेलेले नाहीत आणि सफरचंद पण एकदम थोडे गेलेले आहेत, म्हणजे 1 किलो पण पूर्ण झाले नसतील. मित्रांनो, संध्याकाळचे 6:40 झालेत आणि आता आपल्याकडे एवढ्या काही केळी बाकी आहेत. म्हणजे केळी आज बऱ्यापैकी गेलेले आहेत. आज सफरचंद एवढे काही गेले नाही आणि बटाट्याचं तर तुम्हाला माहीतच आहे, आज पण मी बटाट्याला हात लावला नाही. तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघताय तेव्हा जे बागावरच्या कामाला गेलेले लोक असतात, म्हणजे इकडनं खालच्या साईडने सुरगाणा तालुक्यामधनं, त्यांचे उद्याकडे पित्र आहेत. म्हणजे आज तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघताय तेव्हा पित्र होते, त्याच्यासाठी मग ते आज घरी चाललेत. म्हणून मग आज बऱ्यापैकी आपल्या केळी गेलेले आहे. आता थोड्या वेळामध्ये म्हणजे 7 वाजता दुकान वगैरे आवरून घेतो आणि तुम्हाला भेटतो. मित्रांनो, संध्याकाळचे 7:20 झालेत. आता दुकान वगैरे आवरून झालेलं आहे आणि आज आपल्यासाठी सर्वात चांगला दिवस होता असं मला वाटतं. एकतर आतापर्यंत आपण जितके पैसे कमवले, म्हणजे जेव्हापासून आपण दुकानाची सुरुवात केलेली आहे तेव्हापासून आज सर्वात जास्त पैसे आपल्याला बनले. आज आपल्यासाठी वन ऑफ द बेस्ट डे होता. आज दिवसाच्या सुरुवातीला आपल्याकडे 4,220 रुपये होते. त्याबद्दल आपण एक केळीची जाळी मागवली, त्याच्यासाठी आपल्याला 300 रुपये केळीची जाळी आणि 30 रुपये भाडं, असे 330 रुपये लागले. आणि आज दिवसा अखेर आपल्याकडं 5,650 रुपये. म्हणजे तुम्ही हा फरक समजू शकता की किती मोठा फरक पडलेला आहे आज. आणि हो मित्रांनो, मी तुम्हाला त्या आपल्या टार्गेट विषयी तर सांगितलंच. त्याच्यामुळे तुमच्याकडनं जे पण 3 टार्गेट जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मग आपल्याला पण बॅनर लावायला सोपं होईल. असं नाहीये की आपण त्या टार्गेटवरती चालतोय, पण मग एक स्वतःला चॅलेंज देण्यामध्ये पण एक किक असते, तीच किक आपल्याला हवी आहे. आता हे 5,650 रुपये आपण आणखी कोणत्या छोट्या व्यवसायामध्ये गुंतून त्यापासून आणखी पैसे बनवू शकतो, अशा आयडियाज मला कमेंटमध्ये किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला DM करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या याच कांडी जर्नीमध्ये सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत तर तुमचा खूपच चांगला प्रतिसाद मला मिळाला आहे. असाच प्रतिसाद असू द्या आणि आपल्याकडून जितकं होईल तितकं या व्हिडिओला शेअर करा. आणि आता घरी जातो, फ्रेश वगैरे होतो आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला उद्या भेटतो. आणि तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघतायत तेव्हा पित्र आहेत, तर तुम्हाला सर्वांना पित्रांच्या हार्दिक शुभेच्छा.